हा बघा गोल कटिंग करतायत आई. पाण्यामध्ये वेलची टाकतात आई. इकडे डालडा टाकताय. बघा डालडा टाकलेला आहे. आणि गूळ टाकलंय. थोडा तूप, गूळ, वेलची पाण्यामध्ये टाकून मिक्स करायचा. पूर्ण गूळ विरघळून घ्यायचा. तिने घेतलेला आहे खोबरा, ओला खोबरा. आहे तांदळाचा पीठ. हे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा इकडे आईने गूळ, वेलची, खोबरा आणि थोडा डालडा पाण्यामध्ये टाकलेला आहे. आणि तिकडे घेतलेलं आहे पीठ, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओतायचं. सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हे बघा हे सर्व मिक्स करून घ्यायचं. नाही आता चांगला मालिश करून घेऊ. पीठ मलून चांगला व्यवस्थित घ्यायचा. जसं आपण भाकरीसाठी मलतो पीठ तसाच मलून घ्यायचा. बघा आई आता पीठ मलून घेत आहे. तिकडे गरम आहे ना, हो द्या मग थोडा थंड होऊ दे. गरम भरपूर आहे. हो गोड आहे. जसं आपण भाकरीला पीठ मलतो तसाच मलून घ्यायचा. हे बघा पीठ मलून झालेलं आहे आपला. हो थोडे तीळ टाकूया त्याच्यात. हां भाजून घेतलेले आहे ते पिठामध्ये मिक्स करून घेऊ. काळे तीळ भाजलेले आहे. काळं तीळ आता मिक्स केलं त्याच्यात. भाजलेलं आहे ते. हो भाजून घेतलेले आहेत तीळ आणि पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे बघा इकडे पूर्वी आणि सार्थक बसले बोरं करायला. हे बघा अशा प्रकारची आपल्याला बोरं बनवायची आहे. जास्त मोठी पण नाही करायची, छोटी छोटी, कारण तेलामध्ये तळून घ्यायचे असतात, शिजायला पाहिजे. हा कष्ट.
बघा इकडे तेल तापत ठेवलेलं आहे. थोडी बोरं झालीत तयार. एका साईडला तिकडे पूर्वी आणि सार्थक बोरं करतायत. आणि इकडे आई तलायला बसल्यात. गरम होऊ दे. हो, तेल अजून गरम नाही झालं. हे बघा इकडे आई बोरं तलताय. चुलीवर तलताय ना. हो, चुलीवरती म्हणजे स्लो मध्ये. कशी टेस्ट असते हो. चुलीवरती जो पण जेवण बनवाल त्याची टेस्ट वेगळीच असते आणि गॅसवरती जेवणाची टेस्ट वेगळी. एकदा ट्राय करा चुलीवरचं जेवण खायचे. बोरं तयार झाली. तुपात केली असते ना तर अजून नरम झाली असते. हे बघा ही आपली बोरं तयार झाली. मस्त हे बघा. एवढी बोरं झाली. हे बघा, हे बघा मी बोरं टेस्ट करून बघते कशी लागतात ते. मस्त झाली, एक नंबर. तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर टाटा, बाय बाय.